आज आमच्या घरी पाहुणे येणार आहेत आणि पाहुणे येणार म्हणलं की माझी सुरुवात होते ती म्हणजे टॉयलेट, बाथरूम, बेसिन घासणं, फरशी पुसणं ह्याच्यापासून. तर माझं सगळं काम आवरून झालेलं आहे, पण बाहेर खूप जास्त ऊन पडले, त्याच्यामुळे म्हणलं थोडासा आराम करावा. आणि मी आणि नक्षू भुईमुगाच्या शेंगा ज्या आमच्या सासूबाई गावाकडून येताना घेऊन आल्या होत्या त्या खात बसलो आहेत आम्ही. तर आजचा स्पेशल मेन्यू आहे तो म्हणजे सोलकढी. आज व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन्ही जेवण मी बनवणार आहे. तर सोलकढीची मी रेसिपी टाकणार आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघायची आहे. ओल्या शेंगा आहेत ह्या, ओल्या शेंगा छान आहेत का, यम्मी. नक्षूने आम्हाला सगळ्यांना एकत्र बसवून व्यायामातले वेगवेगळे स्टेप्स करून दाखवले, जे की मला माहिती नव्हतं की त्याला एवढे व्यायामातले स्टेप्स येत असतील. ते याला काय म्हणतात, वृक्षासन. हा, असं करायचं असतं. तुला कोणी शिकवलं रे एवढं? कोणी शिकवलं एवढं सगळं? आमचं असं पण. अरे बटरफ्लाय म्हणतात त्याला, भरपूर काय कळते तुला. चिमणी नाही त्याला, बटरफ्लाय म्हणतात. बटरफ्लाय, फुलपाखरू. हा, चिमणी पण अशी उडते. सकाळी लवकर उठायचं, मग सकाळी करायचं उठल्या उठल्या. बॉडी होते तयार. काय हे नाडी आतमध्ये टाक, पॅन्ट नको, बाहेर आतमध्ये टाक. सोलकढी म्हणलं की त्याला लागतं ओलं खोबरं. मग सासऱ्यांना पाठवलं नारळ आणायला आणि बघते तर काय, खूप जोराची हवा सुटली होती. म्हणलं आता बहुतेक पाऊस येणार की काय, आणि बघता बघता जोराचा पाऊस पण चालू झाला. सासूबाई नक्षूला पाऊस दाखवत होत्या. आता म्हणलं पाऊस चालू झाला म्हणजे लाईट जाणार, लवकर मसाले बारीक करून घ्यावेत. तर आज मी व्हेजमध्ये बनवणार आहे वरण भात, पनीरची भाजी आणि चपाती. आणि नॉनव्हेजमध्ये मटण रस्सा, चिकन सुक्कं, भाकरी, भात आणि स्पेशली सोलकढी. जसं आम्ही कोकणात जाऊन आलो आहेत ना, तेव्हापासून मी सोलकढीच्या प्रेमात पडले आणि तेव्हापासून नॉनव्हेज बनवलं की मी सोलकढी बनवतेच. तर चला करूया आपण सोलकढी. सोलकढीसाठी मी सगळ्यात आधी ओलं खोबरं, अद्रक, लसूण, बीट घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला हे ओलं खोबरं बारीक करून घ्यायचं आहे चांगलं. मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं ओलं खोबरं टाकते आणि ते बारीक करून घेतले. आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे 2 चमचे जिरी, अद्रक, लसूण आणि बीट. आणि त्याच्यासोबतच आपल्याला टाकायच्या आहेत हिरव्या मिरच्या आणि थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ. तर आता हे सगळं पाणी टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचे आणि एका चाळणीने गाळून घ्यायचे. हे बघा, बीटमुळे खूप छान कलर आलेला आहे. आता सगळं बारीक करून झाल्यावर मी याच्यामध्ये कोकमचा रस टाकलेला आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ आणि साखर पण ॲडजस्ट केलेली आहे आणि वरून कोथिंबीर टाकलेली आहे. तर खूप छान झाली आहे चवीला सोलकढी. तर सगळेजण आलेले आहेत, फक्त यांचे दाजी यायचे राहिलेत. तर खरं तर सगळेजण आले होते तेव्हाच बरोबर लाईट गेली होती. तोपर्यंत आम्ही चहा पाणी आणि थोडासा स्वयंपाक पण आवरून घेतलेला आहे. तर हे आहेत माझ्या सासऱ्यांची बहीण, म्हणजे यांची सख्खी आत्या आणि त्यांची फॅमिली. त्यांना आज आम्ही रात्री जेवणासाठी बोलवलं होतं. तर बाकीचं सगळा स्वयंपाक आवरून झालेला आहे. आता फक्त भाकरी आणि चपाती राहिल्या. तर ताई आणि सासूबाई दोघी मिळून करत आहेत. पाहुण्यांना जेवायला बोलवलं आणि भाकरी करायला लावल्या. आज म्हणलं होतं इथं जेवायला देणार म्हणून. आदिती कसं झालंय? आवडलं का? हा, कढी, सोलकढी छान झाली. घ्या. काय पाहिजे? आपल्याकडे तिकट चांगलं बड़ा आसान कर दिया आपने ये देखिए स्लॉट कर दी है ये ऑर्डर कराने की कोशिश कर रहे हैं इसके साथ आप ऐसे फोन करके नहीं आ सकते लॉक पीछे होना चाहिए अगर आप सामने और पर डाल रहे हैं अगर एग्जीक्यूट नहीं होता है नतीजा आता है इसीलिए काय आवडलं तुम्हाला जास्त? खराब फीडबॅक आमटी छान झाली का? सोलकढी काय सगळीकडे म्हणजे सोलकढी ऑलमोस्ट सगळीकडे आमटी करायचा लय आवड. बरं झालं, मामांना सोलकढी आवडली. ह्याच्यामध्ये ना हे मसाला असतं ना तुला पण चांगलं सुक्क छान लागतं, चांगलं नुसतं. हां, तुम्हाला
पोरं बी चांगली झाली. काय आवडलं सगळं. दीपांताई तुम्हाला कांदा कसा वाटला? सुक्का? पोरांनी करताना तो वास यायला लागला आता. करायच्या आधी. पोरं करताना तो वास यायला लागला, छान वास यायला लागला. बाय कर सगळ्यांना, बाय कर, बाय. बाय कर की नाही? दादा तर सगळं काम आवरून मी आले होते वरती वॉकिंगला. जेवण खूप जास्त झालं होतं, त्यामुळे म्हटलं चला थोड्या वेळ वॉकिंग करून येऊयात. तर जेवण सगळ्यांना खूप जास्त आवडलं आणि सोलकडीचं तर एवढं कौतुक झालं. मी जी रेसिपी टाकली आहे ती नक्की तुम्ही एकदा सोलकढी करून बघा, खरंच खूप छान झाली होती, मलासुद्धा खूप आवडली. तर असं एकदा तरी येऊन सगळ्या फॅमिलीने एकत्र वेळ घालवायला पाहिजे. खूप छान वाटलं, माझं घर भरून गेलं होतं हसण्यानी, गप्पांनी. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद.